पाटण विधानसभा मतदारसंघात मागील एका वर्षात 21 जनता दरबार घेण्यात आले असं शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे। जनता दरबारातील 1081 तक्रारींपैकी 672 तक्रारी या निकाली काढण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। पालकमंत्री आपल्या दारी या उपक्रमामध्ये 161 गावांमधील 5086 तक्रारींपैकी 3408 तक्रारी निकालात निघाल्या। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। जनता दरबारमध्ये एकूण प्राप्त अर्ज नुसते लेखी हे 1081 माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यातल्या 672 अर्जांवरती सकारात्मक कार्यवाही पूर्ण झालेली आहे। पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी 5 महिने झाले हा उपक्रम चालू आहे। या 5 महिन्यामध्ये 160 गावांमध्ये 5086 पैकी 3408 आहेत। त्याची टक्केवारी काढली तर 67% अर्जांचा सकारात्मक निपटारा हा या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे। नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। नाशिक हे वाईन कॅपिटल आहे असं राजाभाऊ वाजे म्हणाले। वाईन उत्पादकांना फटका बसल्यास द्राक्ष उत्पादकांना फटका बसेल। खासदार राजाभाऊ वाजे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपल्या वाईनचे मागणी कमी होईल परदेशी वाईन बाजारात आल्यानंतर आणि त्याचा फटका जे वाईन उत्पादन करतात त्यांना बसेल आणि त्यांना फटका बसला का आपोआप तो फटका शेतकऱ्यांना बसू शकतो। किंवा कधी कधी वाईन शिल्लक असली मार्केटमध्ये विकल्या नाही गेली तर मग जे वाईन उत्पादक आहेत ते शेतकऱ्यांकडून एक कोटा सिस्टीमने द्राक्ष घेतात की तुम्ही 2 टनच द्या 5 टनच द्या जे आणि आता जेवढं उत्पादन होतं तेवढं ती घेतात। परंतु जर असं झालं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। महत्त्वाची बातमी। चिपळूणमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरती भाजपकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि शहरप्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी एकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। परिमल भोसले हे निलेश राणे यांचे खंदे समर्थक आहे। भाजपच्या तडक कारवाईमुळे चिपळूणमध्ये राजकीय गोटात खळबळ उडाली आहे। पुण्यातल्या राजगड किल्ल्यावरती पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू झालाय। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं हा मृत्यू झाला। संदीप बाळकृष्ण पवार असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव आहे। नंदुरबारमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय। वाटवी या ठिकाणी एकत्र येत शेतकऱ्यांनी महामार्गाचं काम रोखलं। जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला। सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मायलेकाने आत्महत्या केली आहे। गोव्यातील मायलेकाची होमस्टेमध्ये वास्तव्यास असताना गळफास घेऊन आत्महत्या। होमस्टेच्या मालकांची देवगड पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल। भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण बांधण्यात आलं पण पवनी तालुक्यातल्या 1000 लोकवस्तीच्या सुरबोडी गावाचं पुनर्वसन झालेलं नाही। 2011 पासून गावकरी पुनर्वसनाची मागणीच करत असल्याचं पाहायला मिळतंय। गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरनं गावाला वेढा दिला। संपूर्ण शेती पाण्याखाली गेली। याच शेतीवर गावकरी आपला उदरनिर्वाह करत होते। शेती शासनानं अधिग्रहण केलेली आहे पण गावाचं पुनर्वसन झालेलं नाही।